धनुरास हा सप्ताह आपल्या राशीला काही अडचणींना सामोरे जावे लागणारा असा जाणार आहे। भरपूर नवीन प्रकारच्या अडचणी अचानकपणे आपल्या सामोरे येतील, त्यामुळे आपण थोडेसे गोंधळूनही जाल। परंतु जर आपण संयमाने प्रत्येक गोष्टीला सामोरे गेलं तर त्याच्यावरही आपण न भीता मात कराल आणि आपल्याला उत्तरेही सापडतील। सध्या आपल्या प्रत्येक कार्यासाठी हा काळ थोडासा प्रतिकूल असा प्रतीत होत आहे आणि त्यावर किंवा परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला लागणारे धाडस कमी पडेल की काय याची पण भीती आपल्याला राहील। सध्याच्या या अवघड काळामध्ये नाउमेद न होता आपले मानसिक स्वास्थ्य सांभाळणे हे जास्त महत्त्वाचे आहे। आपण कधीच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवत जाऊ नका। सोबतच दुसऱ्यांच्या गोड बोलण्यावर तर कधीच विश्वास ठेवू नका, कारण कधी ते लोक आपल्यावर घात करतील हे आपल्याला कळणारही नाही। कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना जरा विचार करून आणि प्रॅक्टिकली घेत चला। उगीचच भावनेच्या भरामध्ये घेतलेले निर्णय आपल्यालाच महागात पडण्याची दाट शक्यता आहे। सोबतच निर्णय घेताना त्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच मग कोणताही निर्णय घ्या, तेच आपल्यासाठी योग्य राहील। आपण थोडेसे स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवत चला। गरज नसताना उगीचच कोणालाही फुकटचे सल्ले किंवा स्वतःचे मत अजिबात लादू नका। आपल्या कुटुंबामध्ये अचानकपणे खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्यावर आर्थिक ताण जाणवेल। शेअर्समध्ये किंवा छोट्या गुंतवणुकीत जर तुम्ही पैसे गुंतविलेले असतील तर त्यातून आपल्याला थोड्या प्रमाणात का होईना परंतु आर्थिक लाभच मिळतील आणि सध्या आपल्याला याची खूप मदतच होणार आहे। एक आपल्याला आर्थिक आधार मिळेल। वाहने चालविताना सांभाळून चालवा, कारण छोट्या मोठ्या दुखापती होण्याची शक्यता आहे। कोणतेही कर्ज घेताना नीट विचारपूर्वक घ्या, कारण नंतर आपल्यालाच त्रास होणार आहे। कर्ज फेडताना खूप विचार करूनच मग कर्ज घ्या। एखादे नवीन कार्य करताना जर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका आल्या तर त्यांना दूरच ठेवा, कारण कार्यामध्ये अडथळे निर्माण होतील। विवाह इच्छुकांसाठी विवाह जुळण्याची शक्यता आहे। आपल्याला पसंत असलेल्या व्यक्तींबरोबरच आपले विवाह जुळण्याची पण दाट शक्यता आहे। जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर पार्टनरबद्दल मनामध्ये कसले तरी संशय येऊन आपल्या नात्यावर त्याचा परिणाम होईल। अविश्वास वाढेल आणि त्यामुळे हे सर्व आधी सॉल्व्ह करा। उगीचच निरर्थक गोष्टींना खतपाणी घालत बसू नका। व्यावसायिक वर्गाला दगदग वाढण्याची शक्यता आहे। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्र सहकाऱ्यांची आणि भागीदारी व्यक्तींची मदतच घ्यावी लागेल। सोबतच व्यावसायिक कामानिमित्त आपल्याला प्रवास करण्याचीही शक्यता आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरीच्या ठिकाणी आपण जर मोठे किंवा प्रतिष्ठित अधिकारी असाल तर आपली पदे सांभाळताना कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील आणि वरिष्ठांकडून आपल्या कामाचे कौतुकही होईल। परंतु आपले हितशत्रू आपल्याला त्रास देतील, त्यातून आपले मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे, तरी आपण याची काळजी घ्यावी। तरुण वर्गाला एखाद्या भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करावयाचा असेल तर नक्कीच सुरू करा। सोबतच आपल्याला हवे असलेल्या भांडवलाचीही सोय आपल्याला मिळून जाईल। महिला वर्गाला हा काळ घरगुती अडचणींना सामोरे जावे लागणारा असा आहे। घरामध्ये काही अडचणी निर्माण होतील, त्यामुळे आपल्याला ताण येईल। मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे, तरी आपण स्वतःची काळजी घ्यावी। कोठे तीर्थयात्रेला जाण्याची पण शक्यता आहे, त्यातून आपल्याला भरपूर नवीन एक पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा एक तेज आपल्याला प्राप्त झाल्यासारखे वाटेल आणि सकारात्मकच विचार आपल्यावर प्रभाव करतील। तरी तुम्ही जर असं तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही नक्की जा। विद्यार्थी वर्गाला एकाग्रता चांगली राहील आणि मनही स्थिर असल्यामुळे आपण अभ्यासामध्ये पाहिजे तसे यश मिळवू शकाल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नवीन प्रकार कळतील, त्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये वाढ तर होईलच, परंतु एकाग्रतेवरही ते काम करतील। ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला हा सप्ताह उत्साहाने परिपूर्ण असलेला असा जाणार आहे। कोणतेही काम कराल अगदी उत्साहाने कराल, त्यामुळे कार्यात आपल्याला पाहिजे तशी सफलताही मिळेल। परंतु सोबतच आपले आरोग्यही जपा। नित्य आहार, व्यायाम, पथ्ये हे सर्व तुम्ही पाळलेच पाहिजे, मगच तुम्ही आनंद घ्या। एकंदरीतच पाहता हा सप्ताह इंद्रधनुष्यासारखा विविध रंगांनी युक्त असा आहे, तरी प्रत्येक परिस्थितीचा सामना करा आणि त्याचा लाभ घ्या। ह्या सप्ताहासाठी आपला शुभ अंक हा 6 असणार आहे आणि शुभ रंग हा आकाशी निळा आहे।
तुम्हाला तर माहितीच आहे, हे वर्ष जवळजवळ संपलेलंच आहे असं म्हणायला सध्या तरी हरकत नाही, कारण काही मोजकेच दिवस शिल्लक उरलेले आहेत. तरी येणारं हे वर्ष आपल्यासाठी भरभरून सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे. सोबतच आपल्या ज्या काही स्वप्ने असतील, ध्येय असतील, इच्छा असतील, मनोकामना असतील, त्या सगळ्या पूर्ण हो हे पण मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.